यांचे व्यासपीठावरती आगमन होत आहे। मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचंय। बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की, श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज की। या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सहर्ष स्वागत। या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांचं या ठिकाणी स्वागत पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुनील भाऊ कांबळे त्याचप्रमाणे प्रभू श्री सियावर रामचंद्र की। या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांचा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पगडी घालून त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्माईची मूर्ती देऊन या ठिकाणी हिंदू घटक समाजातर्फे त्याचप्रमाणे आमदार सुनील भाऊ कांबळे व आमदार हेमंतजी रासने साहेब यांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे। माझी फ्रेम मला नाही शकत, मी दोन कॅमेरा मी नाही सांभाळू शकत। या ठिकाणी मी पुणे शहर हिंदू घाटी चे विश्वस्त आदरणीय गणेशजी जठार साहेब यांना विनंती करतो की या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की दोन्ही पालख्या पुण्यामध्ये विराजमान झाल्या आहेत। ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज या दोघांचाही आशीर्वाद नुकताच मी घेऊन या ठिकाणी आलो आहे। आमचे सुनीलजी कांबळे यांचा आग्रह होता की या ठिकाणी चरणसेवेचं काम हे दरवर्षी त्यांनी सुरू केलेलं आहे। मागील वर्षी देखील त्यांचं निमंत्रण होतं पण मी येऊ शकलो नव्हतो आणि म्हणून आज मी निर्णय केला आणि या ठिकाणी आलो आणि मला अतिशय आनंद आहे की विठुनामाचा गजर करत आणि माऊलीचं उच्चारण करत आमचे जे वारकरी भगिनी आणि बंधू हे या ठिकाणी पोचतात त्यांचा क्षीण दूर व्हावा म्हणून चरणसेवेचा एक अतिशय सुंदर उपक्रम हा सुरू झाला आहे। आणि आपल्याला तर कल्पनाच आहे की आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक व्यक्ती समोरच्या व्यक्तीमध्ये माऊलीचं दर्शन घेतो आणि म्हणून एकमेकाचे पाय धरून एकमेकाला आपण नमस्कार करतो आणि अशा वारकऱ्यांची चरणसेवा करायला संधी प्राप्त होणं हे देखील मी असं मानतो की खूप मोठं भाग्य आहे। खऱ्या अर्थानं विठुरायांच्या भक्ताची सेवा हीच विठुरायाची सेवा आहे। कारण माऊली अशी आहे की एका भक्ताने सांगितलं की थांबा तर 28 युगापासून माऊली थांबलेली आहे। त्यामुळे भक्तांच्या बद्दल माऊलीची जी भावना आहे ती भावना हीच आहे की भक्तांचं दर्शन घेतलं त्यांची सेवा केली तरी माऊलींची सेवा होते। आणि या ठिकाणी तेच काम आपली सगळे तरुण मुलं मुली या ठिकाणी करतायत। मला पाहून खूप आनंद वाटला की त्या सगळ्या या संपूर्ण चालत आलेल्या आमच्या वारीतल्या वारकऱ्यांचं आमच्या बंधू भगिनींच्या चरणसेवा चाललेली आहे। आणि म्हणून तिथे ज्या ज्या संस्था हे काम करतायत त्या सगळ्या संस्थांचं देखील मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। आणि सुनीलजी आपलं आणि संपूर्ण टीमचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो। आपल्या ग्रामविकास विभागाने देखील काही चांगल्या मशीन्स या ठिकाणी दिलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये आधुनिक पद्धतीने चरणसेवा होते पण त्या देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला कल्पना आहे की गेल्या काही वर्षात वारीच्या संदर्भात
खूप बदल आपण केले आहे. आता ठिकठिकाणी जर्मन हँगरमध्ये आपण व्यवस्था करतो. निर्मल वारी आपण केलेली आहे. आता वारी करता आपला जो मार्ग आहे तो मार्गही प्रशस्त झालेला आहे आणि मला विश्वास आहे की येत्या 2 ते 3 वर्षामध्ये पंढरपूरचा कॉरिडॉर देखील आपण पूर्ण करणार आहोत आणि ज्या प्रकारे काशी, अयोध्या किंवा ज्या प्रकारे आपल्याला उज्जैन पाहायला मिळतं तशाच पद्धतीचं पंढरपूर हे आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहायला मिळेल. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. इथल्या पूर्ण टीमला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण हरी.